आबा घ्या की थोडं घ्या, पोटभर जेवा, लाज नका, लागलं तर मागा अजून. हा राजा हो, घे काय थोडंच घे घे बाबा, खा पोट भरून खा. वहिनीला ही का आणलं नाही रा? आणायच होतं की लेकरांनी ही पोट भरून खाल्लं असतं, फिरली असती, बसली असती. हा त्यांना बी काम त्याला थोडं, त्यामुळे ते बी नाही आली. मी ते आलोय आता. पोट भरून खा, लागलं तर माग अजून, तुला पण घे रे, खा. दिवस तू विसरू कसा मी तुला, ओ विसरू कसा मी तुला. हो, तुम्ही कोणा कोणाला जेवायला सांगितले? बोलू सर गावातल्या लोकांना. तुमच्या भावाला तर नाही बोलवलं ना? का ग? अजिबात त्यांना सांगायचं नाही जेवायला. का बरं? नाही अजिबात, मला नाही पटत. मला अजिबातच पटणार नाही तुमचा भाऊ आलेला. मला अख्खं गाव आलं तरी जमल, पण भाऊ आलेला तुमचा अजिबात जमणार नाही. तुम्हाला एकाच भाषेत सांगते. आणि जर बोलवलं तुमचा भाऊ आला बिला तर एवढी जर भांडणं होते. अगं ती भाव आहे माझा. मग असलं म्हणून मी काय करू? मला नाही पटत अजिबात. अजिबात दारात बोलवायच नाही त्यांना. तुमचा भाऊ तुम्ही तिकडे गळ्याला गळे लावा. मला अजिबातच पटणार नाही तुमचा भाऊ आलेला. आई तू कधी आली? आली का? कशी आहे तू? बरी ती है ना? तू कशी काय? मी पण छान आहे. है ना? होय ग, काय इतकी कशाची गर्दी होती का तुझ्या दारात? आता मला काय माहिती काहीतरी देवदेव आहे बघ, असं. 100%. पण मला त्याने का सांगितलं नाही? आता मला तरी काय माहिती यावर. अगं घरात कसला जरी कार्यक्रम असला, आज येऊन मला सांगतो, दादा आमका आमका आहे बर का, दादा फलानं फलानं आहे बर का. पण ह्या कार्यक्रमाला कसं काय सांगितलं नाही त्याने मला? कसं का नाही? लई टेन्शन आल्यावर झालेलं का मला. इतक्या लवकर विसरला मला एक सख्या भावाला. देवा, एका आईच्या उदरातून आलेलं 2 सक्क भाव एका बाईमुळं परक होत्याल असं कधीच वाटलं नव्हतं मला. परमेश्वरा बघ बाबा. चला. तेव्हा माझ्याच नशिबी काचलं भोग आल्या तर हिच्या पायात भाव तुटलं, बहीण तुटली, आई बाप तुटलं. माझ्याच नशिबी का. विसरू नको तू मला, ओ या हृदयातिला जीवच तू रे, या हृदयातिला जीवच तू. अगं काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं. दिसतोय. हा चल. दादा, अरे एका घराची 2 घरं कधी झाली कळालंच नाही र. आणि एका बाईमुळे एक भाऊ कधी लांब गेला कळालंच नाही रे दादा.